आता तुम्हाला पश्चाताप झालेला आहे. चंद्रराव, तशीही आम्हाला जावळी घ्यायचीच नव्हती. हे काय करताय? चंद्ररावाचा खेळ सुरू झालाय. बाबा हो, कोणी बघितलं तर? आता तशी कोणाला संधी द्यायची नाही. माझी पिढीच्या जावळी घेतली, माझा हत्तीसारखा भाऊ मारला, माझा लाडका भाऊ प्रतापराव विजापुरास पळून गेला, समधी वारापांगी झाली आणि मला इथं रायरीवर लपून राहावं लागतंय. शिवाजी, आता बघ तुला कसा धडा शिकवतो. बाबा हो, रक्त गळतंय. मला त्या शिवाजीचं रक्त गळालेलं बघायचंय. माझी ताबूत घ्या. जी. अफजल खान हुजुरात, मी चंद्रराव. लवकर या. मी शिवाजीला गोड बोलून झुलवत ठेवतो. मला मदत करा. तुमचा सेवक बनून आजन्म राहील. बाजी आणि रुपे, अफजल खान आता बरोबर निघाला असेल. त्याला भेट. म्हणाव, चंद्रराव राजेंच्या रक्ताने लिहिलेला हा खलिता आहे. एक 5,000ची फौज पाठवा म्हणाव. बाकी काय ते मी बघतो. मदत करा म्हणाव. मी जाऊ कसा? इथनं कोंडालीतलं वाईत अफजल खानाची चौकी आहे. तिथं अंमलदाराची गाठ घे, त्याला घोडा मार आणि थेट विजापूरचा रस्ता पकड. आता शिवाजी गाफिले. तुझ्याबद्दल विचारलं तर सांगतो कबीला आणाय गेला म्हणून. जा, निघ, काही जा. पित्याची ही आज्ञा मानून, स्वतःच्या पित्याची अशी स्वराज्य विरोधी आज्ञा मानून माझी निरोध झाला. आणि पहिल्या ठिकाणी काय झाले ते पहा. सिवा का आदमी है, शायद उनका जासूस है. अहो, मी तर बाजी चंद्रराव यांचा मुलगा बाजी आहे. हे काय, त्यांनी रक्ताला लिहिलेला खलिता घेऊन विजापूर निघाला असता. क्यों? अरे त्या शिवाजीला आमची जावळी काबूत केली. आता रायरी गडावर आहे. बादशाची थोडी कुमक मिळाली ना, त्याच्यावर आम्हाला हल्ला करते. कितनी फौज चाहिए? आता 2,000 मिळाली पण रायरी गडावर फौज कमी आहे ना. तुम सही जगह पहुंचे हो. मैं अफजल खान का ही बंदा. वारे की देखभाल मैं ही करता हूं. मग आता तर महाबळेश्वर पावापर्यंत. चलो, वो सिवा कहाँ रुका है वो जगह बताओ. जी. आप पीछे से फौज लेके आओ. चलो चलिए. मंडळी, स्वराज्यावरील आई भवानीची कृपा कैसी ते पहा. त्या जंगलात चंद्रराव मोरेंच्या पुत्राची बोगली ते होते. स्वराज्याचा तिसरा डोळा मानले जाणारे स्वराज्याच्या हे खात्याचे प्रमुख बहिर्जी नाही. बहिर्जी जमले हैबतराव शिवणकरांनी फितूर चंद्रराव मोरे व त्यांच्या साथीदारास पुनश्च एकदा महाराजांसमोर सगळे हजर केले. चंद्रराव, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला पुन्हा आपलं मानलं आणि तुम्ही आमचं अंमलबजावणी